मौलाच्या आदर्श राजाच्या राजमाता मासा जिजाऊ आणि या सर्व राष्ट्रपुरुषांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी सांगितलं की जनतेच्या पाण्याच्या देठाला सुद्धा हात लावू नका. पण आजचं आलेलं सरकार तुम्ही जर बघितलं फसवी सगळ्या योजना फसव्या घोषणा चालू आहेत. त्याने काय सांगितलं दुधाला 34 रुपये भाव देतो म्हणून जाहीर केलं. परंतु त्या ठिकाणी 3-5 8-5 या दुधाला भाव 40 रुपये 38 रुपये मिळाला पाहिजे होता. पण आता 28 रुपयाने 30 रुपये मिळतोय. याची दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला युवकांकडून कशा प्रकारे वसूल केली जाते याचं उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात देतोय. कारण पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, तलाठी संघाची भरती असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक युवकाला किंवा उमेदवाराला 1000 रुपये घेतले जातात प्रवेश फी म्हणून. पण त्याच उमेदवाराला 5 ठिकाणी जर समजा भरतीसाठी अर्ज केला तर त्यासाठी 5000 रुपये मोजले जातात. अशा प्रकारे सरकारकडून 10 ते 15 कोटी रुपये गोळा केले जातात प्रत्येक भरतीला. आणि अशा प्रकारचा सरकारचा भ्रष्टाचार चालू आहे. मग अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असताना शेतकऱ्याच्या बाबतीतच का दुटप्पीपणाची भूमिका सरकार घेते ही विचार करण्याची गरज आहे.